नमस्कार सर्व सबस्क्राईबरांना आणि सर्व माझ्या मित्रांना. तर आज बोलण्यासारखं एकच आहे, माझं स्वतःचं पर्सनल मॅटर. तर जे बाहेर देशात युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे गॅस टाक्यांचं मोठं प्रश्न निर्माण झाला. त्यात मलाही त्रास असा झाला की मला टाकीच नसल्यामुळे मी 3 विटांची चूल तयार करून त्याच्यावर स्वयंपाक कमीत कमी 10-12 दिवस केला. कारण नंबर लावूनसुद्धा ते काहीतरी दिवस वाढवले असल्यामुळे त्याला उशीर होता. तर ते स्वयंपाक करताना मित्रांनो खरोखर फार जुनी आठवणी आल्यात. आपल्या आईंच्या, मावशींच्या, आजींच्या काळातील ती आठवण. पूर्वी गॅस टाक्या तर नव्हत्या, एवढ्या विकसित नाही होत्या, असतील पण त्या मोठ्या शहरांमध्ये असतील. तर आणि दुसरं असं की तो स्वयंपाक आणि ते स्वयंपाकाचं टेस्ट फार भारी. शेवटी ते लाकडांवरचं जेवण होतं ना त्याच्यामुळे. तर मला बऱ्याच माझ्या शेजाऱ्यांनीसुद्धा सहकार्य करायची विनंती केली की पांडुरंगा तुम्हाला आम्ही मदत करतो, तुम्ही आमच्याकडून स्वयंपाक आम्ही बनवून तुम्हाला देतो. मी त्यांना म्हटलं नाही, कारण आपल्यावर जी वेळ आली ती आपणच निभवायची असते. मी फार जिद्दी आहे अशा वेळेस की आपला प्रॉब्लेम आपणच सॉल्व करायचा असतो. होतोच सॉल्व, फक्त एक जिद्द असायला हवी. आणि मी कमीत कमी बरोबर 12 दिवस स्वयंपाक माझ्या घराच्या अंगणातच केला. आता एवढा मोठा बंगला आणि तेथून हे असं दूर, थोडं म्हणजे विचित्रच वाटत होतं ते. बंगल्यासमोर गाड्या कंपनीवाल्यांच्या आणि असा दूर आणि तो स्वयंपाक बाहेर. पण ॲक्च्युली कॉम्बिनेशन तर ते चुकीचंच ठरत होतं, पण मज्जा आली मित्रांनो. त्याच्यानंतर गॅसची टाकीचा नंबर माझा लागला, मला मिळाली, आता काही प्रॉब्लेम नाही. आणि मग नंतर सुरू झालं, माझ्या गाडीचं पेट्रोल संपलेलं होतं कंपनीचं. तर मग गाडीत पेट्रोल भरायला गेलो होतं, तिथेसुद्धा लाईनी रांगा लागलेल्या, त्यांची वेळापत्रके. पण हा प्रॉब्लेम कसा की ते थोडंसं लेट, पेट्रोलच्या गाड्या ज्या भरण्या गाड्या असतात ना ते लेट येत होते म्हणून. तर हे सगळं ते बाहेर देशात युद्ध चालू असल्याने प्रत्येक देशाला हा परिणाम जाणवत आहे आणि हे लवकरच सुरळीत व्हायला पाहिजे अशी भगवंताला प्रार्थना. जास्त काय बोलायचं, कारण ते जास्त बोललेलंही ठीक नाही. तर आता मी तुम्हाला गाणं ऐकवतो. कोणसा गाणं सुनोगे? मी तुम्हाला मोहम्मद रफी साहेबांचं गाणं ऐकवतो. मला हे गाणं लहानपणी खूप आवडायचं आणि मी ते गाणं गुणगुणायचो. झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, रिमझिम सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा. प्रेम की गली में एक छोटा सा घर बनाएंगे, प्रेम की गली में हो, प्रेम की गली में एक छोटा सा घर बनाएंगे, कलियां ना खिले बागों से सजाएंगे, बगिया से सुंदर वो बन होगा, रिमझिम. सॉरी मित्रांनो, मी भाऊक झालो होतो, कारण मला कधी कधी जुने गाणे काही गोष्टी आठवून देतात. सॉरी. तर मला एवढंच म्हणायचं आहे, मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. सॉरी मी तुम्हाला पूर्ण गाणं नाही ऐकू शकलो. मित्रांनो मला परत एक सांगायचं आहे. माझं मागच्या आठवड्यात एक गाणं कमी वेळात खूप लोकांनी बघितलं आणि मला माझा मित्र किरणजीने ती माहिती दिली की तुमचं
शराबीचं गाणं बऱ्याच लोकांनी बघितलं आणि त्याला लाईक पण केलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं. हा मोठा मेसेज मला मिळाला. मी यूट्यूबचा खूप धन्यवाद करतो आणि मला हे यूट्यूब चॅनल मिळाल्यामुळे मला खूप आनंद आहे. कारण मला गाण्यांची खूप आवड आहे आणि त्यात माझ्या मित्रांनी मला यूट्यूब चॅनल कसं चालवायचं हे सगळं शिकवलं फक्त फोनांवर. त्यामुळे मी किरणजी तुम्हाला धन्यवाद देतो. जर तुम्ही मला बघत असाल तर तुमच्यामुळेच मी या यूट्यूबवर आलो. कारण तुम्ही मला फार मोठी डेअरिंग दिली आणि माझे व्हिडिओज तुम्ही समजून घेतले आणि एकच वाक्य बोललात की तुम्ही यूट्यूबवर काहीतरी करा. आणि मला लवकरच तुम्ही यूट्यूब तर शिकवलात, तसं मला ते एक दुसरं काय असतं ते पण शिकवून द्या. ते मला आता नावच येत नाही आहे. तर थँक्यू सो मच किरणजी. आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्व सबस्क्राईब करा. जे तुम्ही मला बघतायत, मला लाईक करतायत आणि मला शेअर करा. मला खूप वर न्या, खूप वर न्या, खूप वर न्या. ढगात नाही, थोडं वर. आणि व्हायरलच करून टाका ना भाऊ, कशाला पाहिजे न्या, पण डायरेक्ट व्हायरल करून टाका. थँक्यू सो मच. चला तर मग पुढच्या रविवारी भेटूया. परत एकदा तुम्हाला धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे यूट्यूब चॅनल असेच बघत राहा. थँक्यू सो मच.